सध्या मुंबईत 10% पाणी कपात सुरू असून अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम केले जात आहे. मुंबई टँकर संघटनेकडून सेवा बंदचा इशारा देण्यात आलाय. मुंबईकरांवर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलचे उमेदवार आनंद शिंदे विजयी झाले. आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजय पाटकरांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. गेल्या 5 वर्षापासून वैभव नाईकांची चौकशी सुरू आहे, मात्र त्या चौकशीचं कारण माहीत नाहीये. वैभव नाईकांनी सरकारविरोधात आंदोलन केलं की त्यांना नोटीस येते असा टोला राऊतांनी लगावला. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचा चिटणीस अजित आचरेकर यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना DRIनं अटक केली. शनिवारी पहाटे DRIनं ही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे 5 कोटीपेक्षा जास्त किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं. दरम्यान या घटनेवरून आता चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानात बारामती बस स्थानकाचा राज्यात प्रथम क्रमांक लागला. 1 कोटी रुपयाचं बक्षीस बारामती बस स्थानकाला मिळालेलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी बस स्थानकाला भेट देऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला. व्यावसायिक गॅस पाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा शॉक बसलाय. देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी महाग झालाय. गेल्या 3 महिन्यातील ही दुसरी दरवाढ आहे. 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी आता 942 रुपये मोजावे लागणार आहेत. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपये वाढ करण्यात आली. गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर महिलांनी नाराजी व्यक्त केली. या गॅस दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. भारतातील सिलेंडर कोणत्याही शेजारील देशापेक्षा स्वस्त आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या प्रगत अर्थव्यवस्थांमधील दरांपेक्षा भारतातील सिलेंडरचे दर खूपच कमी आहेत असं भारत सरकारनं स्पष्ट केलं. सामान्यांना महागाईच्या झळा बसतायत. महागाईवर सरकार गप्प का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांनी मोदींना टोला लगावलाय. देशात सातत्यानं इंधन दरवाढ होते. मोदींनी महागाई नियंत्रणात ठेवू असं सांगितलं होतं म्हणत निशाणा साधलाय. मुंबईतील वरळी डोममधील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलनं तपास सुरू आहे. ड्रग्ज सेवनामुळे मृत्यू झालाय का याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान मृत तरुणानं अतिमद्यपान केल्याची माहिती आहे. वरळीच्या डोममधील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जचा वापर झाला नाही अशी प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिली. मृत तरुणानं एकाच वेळी दारू आणि एनर्जी ड्रिंकचं सेवन केल्याचं समोर आलं. दरम्यान तरुणाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतर समोर येईल असं पोलिसांनी म्हटलं. या कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणीही अत्यवस्थ झाली आहे. मात्र तिनंही ड्रग्ज घेतलं नव्हतं अशी माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यालगत तुळापूर परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पार्टीत उपस्थित असलेल्या सुमारे 60 ते 70 तरुण तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून नशेसाठी वापरले जाणारे काही संशयित पदार्थ आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. नवी मुंबईतील कामोठे परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झालाय. नागरिकांनी रस्त्यावर उतरत आपला संताप व्यक्त केला. वीज समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयावर धडक आंदोलन केलं. कोल्हापुरातील अवघ्या 5.5 वर्षाच्या समरजित जितकर यांना इनलाईन स्केटिंग करत लाठीकाठी फिरवत राष्ट्रीय विकास प्रस्थापित केला. या विक्रमादरम्यान त्यानं एका तासात 156 फेऱ्या पूर्ण करत 14 किलोमीटर अंतर पार केले. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये या विक्रमाची ऑनलाईन नोंद करण्यात आली. पुणे बेंगलोर महामार्गावरील कराडजवळील 6 पदरी 3.5 किलोमीटर लांब अंतराच्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आले. 20 जूनपर्यंत पुलाचं काम करण्याची अंतिम मुदत देण्यात आली. तर या पुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी पाहणी करून पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत संबंधित कंपनीला सूचना दिल्या. नाशिकमधील गोदावरी प्रदूषणाविरोधात विशेष पोलीस पथक कार्यरत करण्यात आले. नाशिक पोलिसांनी स्वतंत्र गोदावरी प्रदूषण प्रतिबंध पथकाची स्थापना केली. गोदावरी प्रदूषण करणाऱ्या 13 जणांवर विरोधात कारवाई करण्यात आली. उन्हामुळे कोयना धरणातून 2025-26 या वर्षात 8 TMC पाण्याचं बाष्पीभवन झालं. एकूण धरण क्षमतेच्या हे प्रमाण 7% आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 1 TMCनं जास्त आहे. बाष्पीभवन झालेलं हे पाणी एखाद्या मध्यम आकाराच्या जलसिंचन प्रकल्पाच्या क्षमते एवढं आहे. मुंबईत छतावरील सौर ऊर्जेचा अवलंब वेगानं वाढतोय. मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन ग्राहक त्यांच्या विजेच्या खर्चात कपात करतायत. त्यामुळे 83% ग्राहकांच्या मासिक वीज बिलांमध्ये 50% जास्त बचत होते. औद्योगिक प्रदूषणामुळे मृतप्राय झालेल्या रत्नागिरीच्या करंबवणे घाडीला अखेर नवजीवन मिळालंय. लोटे येथील सांडपाणी वाहिनीचं नूतनीकरण आणि CETP मधील सुधारणांमुळे खाडीतील प्रदूषण कमालीचं घटलेलं आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचं उत्पन्न वाढलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात बँकांसमोर ATM मध्ये पैसे ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिले. गेल्या 3 महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेकडून 200 आणि 500 रुपयाच्या नोटांचा पुरवठा कमी झाल्यानं मोठं आव्हान उभं राहिलं. छत्रपती संभाजीनगरच्या हवाई वाहतूक क्षेत्राला लागोपाठ मोठे धक्के बसत आहेत.
एअर इंडियाच्या सकाळच्या वेळेतील दिल्ली छत्रपती संभाजीनगर दिल्ली ही महत्त्वाची विमानसेवा आगामी 1 जुलैपासून तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज आणि चिखलठाणा MIDCमधील लघु आणि मध्यम उद्योग सध्या एका भीषण संकटाचा सामना करतात. उद्योजकांसमोर आता कामगार टंचाईचं नवं आणि गंभीर संकट उभं राहिलं. शहरातील सुमारे 5,000 लहान मोठ्या उद्योजकांमध्ये तब्बल 30% मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. वाशिमच्या रिसोड शहराला अडोळ धरणावरून पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे रिसोड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. सायकल चालवा शहर वाचवा हा संदेश या रॅलीमध्ये दिला. यावेळी कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो सायकल प्रेमींनी सहभाग नोंदवला. वाशीमध्ये भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. पोलीस कवायत मैदानातून या रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाभरातील मोठ्या संख्येने सायकल्सवर सहभाग झाले होते. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दलाच्या वतीनं संडे सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. फिट रहा, हिट रहा, देशासाठी सदैव तत्पर रहा असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. चंद्रपुरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये पर्यावरण, नशामुक्ती, वाहतूक नियमांचं पालन, सायबर सुरक्षा आणि पोक्सो कायदे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सरकारच्या पातळीवर अद्याप काही निर्णय झालेला नाही. प्रचलित धोरणांप्रमाणे शैक्षणिक धोरण सुरू राहील असं शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा देऊ इच्छिणाऱ्या इतर राज्यातील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं दिलासा देणारा निर्णय घेतलाय. त्यानुसार नोंदणी करताना डॉक्टरांना त्यांच्या मूळ राज्यातील वैद्यकीय परिषदेकडून नाहरकट प्रमाणपत्र आणण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयातील MRI मशीनची अपुरी संख्या आणि रुग्णांना मिळणाऱ्या विलंबाच्या तारखांवरून महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येनुसार अतिरिक्त MRI आणि CT स्कॅन मशीन देण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. राज्यात अतिरिक्त वजन आणि स्थूलतेची समस्या वेगाने वाढत असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. राज्यात आता 31% महिला अतिरिक्त वजनाच्या किंवा स्थूलतेच्या श्रेणीत येतात. ही आकडेवारी मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते आहे. खाद्यपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदांचा वापर बंद करावा असे निर्देश FSIनं दिलेले आहे. मुंबईतील वडापाव विक्रेत्यांकडून वडापाव बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर केला जात असल्याचं निदर्शनात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण आणि मुंबई महापालिका यांनी ही कारवाई केली. हॉटेल, होमस्टे, बेड अँड ब्रेकफास्ट आणि वेकेशन रेंटल होम्स यांच्या व्याख्यांमध्ये आता बदल करून अनेक बंधनकारक अटी शिथिल केल्या. त्यामुळे ग्रामीण पर्यटन, फार्म, विला, सुट्टीसाठी भाड्याने दिली जाणार घर तसंच हेरिटेज पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. हॉटेल व्यवसायासाठी केंद्र सरकारच्या स्टार कॅटेगरी प्रमाणपत्राची सक्ती हटवण्यात आली. मुंबई महावितरणानं सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत 72,918 मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे करार केले. यात 65% पारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे. वीज खरेदीत 10,000 कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये 13,500 कोटींनी वार्षिक बोजा कमी होईल. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होत जातील असा विश्वास महावितरणानं व्यक्त केला. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेची उभारणी 2 टप्प्यात करण्याचा विचार MMRDAनं सुरू केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिळफाटा ते बदलापूर असा सुमारे 25 किमी लांबीचा मार्ग उभारण्यात येणार आहे. यात सुमारे 10 किमी लांबीचा मार्ग कल्याण शिळफाटा मेट्रो 12A मार्गिकेसोबत उभारण्याचं प्रस्तावित आहे. राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्याचे निर्देश एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेत. एसटी महामंडळाच्या सर्व बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 5 ते 15 जून 2026 या कालावधीत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी थकीत असलेला दंड वसूल करण्यासाठी तो फास्टॅगशी संलग्न करता येईल का असा विचार सुरू आहे. फास्टॅगद्वारे ही रक्कम वळती करून घेता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे. दर शुक्रवारी वांद्रे कुर्ला संकुलात साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी BKCत येण्या जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला जाणार आहे. तर BKCत कामाच्या निमित्तानं येणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मोसमी पावसानं संपूर्ण गोवा राज्य व्यापून तळ कोकणात प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना लवकर उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. तर काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा कडाका असताना
आगामी 3 दिवस नागरिकांना ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता. पुढील 3 दिवस कमाल तापमान 39 ते 40 अंशाच्या आसपास राहील. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात येते. डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्री करत एका तरुणीनं मीरा रोडमधील एका तरुणाला 26 लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांना तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळेल असं आश्वासन देत तरुणीनं तरुणाची फसवणूक केली. कल्याणमध्ये गेल्या 2 वर्षापासून पोलीस आणि क्राईम ब्रांचला हुलकावणी देणारा कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दूधनाका परिसरातील कोताल मंजिल इमारतीत तो लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली. या आरोपी विरोधात पोलीस ठाण्यामध्ये 12 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अंबेजोगाईतून समोर आला. स्वतःला महसूल विभागातील अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या एका महिलेनं 24 वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवत तब्बल 4 लाख रुपये उकळले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 5 गुन्हेगारी टोळ्यांमधील 45 संशयितांवर कारवाई केली आहे. टोळ्यांवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, अंमली पदार्थाची तस्करी, जबरी चोरी, अपहरण आणि शस्त्रबळाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या आरोपींविरोधात एकूण 49 गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमरावतीतील दर्यापुरात वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीनं केक कापणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी गजाआड केलेला आहे. आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी तलवारीनं केक कापून दहशत माजवली. पोलिसांनी या प्रकरणी 6 हुल्लडबाजांना ताब्यात घेतलं असून वाहनं जप्त केली असून हुल्लडबाजांकडून हत्यारासह एकूण 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला शहरातील गांधी चौक परिसरात नोवेल्टी आईस्क्रीम या दुकानाचं शटर तोडून अज्ञात चोरट्यानं 80,000 रुपयाची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भंडाऱ्यात मुंबई पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवून तरुणांची 7.50 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या प्रकरणात एकूण 3 जणांचा सहभाग असून 2 जणांचा शोध सुरू आहे. दिल्लीतील भीषण अग्नितांडवानंतर संभाजीनगरातील यंत्रणेला खडबडून जाग आली. अग्निसुरक्षा धाब्यावर बसवणाऱ्या बार आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचा धडाका पालिकेने सुरू केला. पहिल्या 2 दिवसातच तब्बल 27 व्यावसायिक मालमत्तांना फायर एनओसी बाबत नोटीस बजावल्या. ज्या मालमत्तांमध्ये 24 तास अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू नसलेल्यांवर कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगरातील देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी तलावात 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी गेलेल्या 5 अल्पवयीन मुलांपैकी 3 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला तर 2 मुलांचा जीव वाचला. या घटनेमुळे देवळाई तांडा परिसरात शोककळा पसरली.